नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यामध्ये असे काही नातेवाईक किंवा लोक असतात ज्यांची वाणी नेहमीच विषारी किंवा कडू असते. आपण कितीही चांगले वागलो तरी त्यांच्या तोंडून कौतुकाचा एक शब्दही निघत नाही. उलट ते टोमणे मारण्यात, उणिवा काढण्यात आणि आपला उत्साह कमी करण्यात धन्यता मानतात. अशा लोकांमुळे आपले मानसिक स्वास्थ्य तर बिघडतेच आणि आपण तासनतास त्यांच्याच विचारामध्ये अडकून पडतो. स्वामींच्या लीलांमध्ये आणि त्यांच्या शिकवणीमध्ये अशा कडू लोकांशी वागण्याची एक अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक पद्धत लपलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की स्वामींच्या नजरेतून अशा लोकांना इग्नोर करणे म्हणजे दुर्लक्ष करणे नक्की काय असते आणि ते कसे साध्य करावे. श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 4 मध्ये एक ओवी आहे की जे का निंदक कुटील तया शासे केवळ. याचा अर्थ असा की जे निंदक आणि कुटील बुद्धीचे लोक आहेत त्यांना स्वामी योग्य तो धडा देऊन शिस्त लावत असत. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये सगुण रूपात होते तेव्हा ते त्यांच्या लीला आणि वागण्यातून शिकवत असत. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या वाट्यालाही कडू बोलणारे आणि खोचक टोमणे मारणारे लोक आले होते. पण अशा वेळेला स्वामी त्यांच्याशी भांडत बसले नाहीत, तर त्यांनी अशा लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या कामामध्ये, आपल्या ध्यानामध्ये मग्न राहणे पसंत केले. ते कधी चिडून त्यांच्याशी वाद घालत नसत, तर त्यांना योग्य ती शिकवण देत असत. स्वामींच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी ढोंगी लोकांचा गर्व मोडला, कपटी लोकांना उघड केले, निरपराध भक्तांचे संरक्षण केले. स्वामींनी अशा लोकांसाठी कधी स्वतःचा संयम सोडला नाही. त्यांनी त्यांच्या कृतीमधून एक वेगळाच मार्ग दाखवलेला आहे. स्वामींच्या याच कृतीमधून आपण आज शिकणार आहोत की अशा विषारी बोलणाऱ्या नातेवाईकांना, लोकांना स्वामींच्या पद्धतीने कसे हाताळायचे. ही माहिती कोणत्याही पुस्तकात नाही, तर ती स्वामींच्या लीलांमधले सत्य आहे. एखादी व्यक्ती जर कडू बोलत असेल तर याचा अर्थ असा की तिच्या मनामध्ये स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल कडवटपणा भरलेला आहे. जेव्हा एखादा नातेवाईक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला टोमणे मारते तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही, तर त्याच्या स्वतःच्या वैचारिक पातळीबद्दल बोलत असतो. म्हणूनच समोरच्याचे शब्द वैयक्तिक घेऊ नका. समजून घ्या की ते त्यांचे संस्कार प्रदर्शित करत आहेत. जेव्हा तुम्ही त्यांचे शब्द मनाला लावून घेत नाही तेव्हा तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकता. मौन हे सर्वात मोठे शस्त्र आहे. स्वामी अनेक वेळेला एखाद्या व्यक्तीच्या उद्धटपणावर मौन पाळायचे किंवा फक्त एका कटाक्षाने त्याला शांत करायचे. कडू बोलणाऱ्या लोकांशी वाद घालणे म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखेच आहे, ज्याचे शिंतोडे आपल्यावरच उडतात. जेव्हा कोणी नातेवाईक किंवा एखादी व्यक्ती कडू बोलतो तेव्हा त्याला प्रत्युत्तर देऊन तुम्ही स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. शांत राहा. तुमचे मौन समोरच्याला निरुत्तर करते. तुमची शांतता त्यांना हे दर्शवते की त्यांच्या शब्दांची तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही किंमत नाही. अनेकांना भीती वाटते की जर आपण नातेवाईकांना उलट बोललो तर ते आपल्याला दाबतील किंवा आपली बदनामी करतील. इथे स्वामींचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन लक्षात ठेवावे. जेव्हा तुम्ही स्वामींचे होता तेव्हा तुमची बदनामी किंवा स्तुती दोन्ही स्वामींच्या चरणी जाते. लोकांच्या टीकेला घाबरून स्वतःचा स्वभाव बदलू नका. स्वामींवर विश्वास ठेवा की जे सत्य आहे ते जगासमोर येईलच. लोकांच्या जिभेवर तुमचे नियंत्रण नाही, पण तुमच्या मनावर मात्र तुम्ही नियंत्रण नक्कीच ठेवू शकता. अशा लोकांपासून एक विशिष्ट अंतर ठेवा. स्वामींनी कधीही कोणाला सक्तीने जवळ केले नाही. जे आडमोठे होते त्यांना स्वामी लांबच ठेवत असत. नातेवाईक आहेत म्हणून त्यांना सहनच केले पाहिजे असा कोणताही नियम नाही. जर एखादे नाते तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल किंवा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर त्या नात्यापासून सन्मानपूर्वक अंतर राखावे. अशा नात्यांना इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचा तिरस्कार करावा, तर याचा अर्थ असा की त्यांच्यापासून एक विशिष्ट अंतर ठेवावे. स्वामींचा मुख्य संदेश होता की आपले कर्म करत राहा. जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हाच आपल्याला लोकांच्या बोलण्याचा त्रास होतो. स्वतःला आपल्या ध्येयामध्ये आणि स्वामींच्या सेवेमध्ये इतके गुंतवून घ्या की कोणाकडे काय चालले आहे, कोण काय बोलले याकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. तुमचे यश हेच तुमच्या टीकाकारांना दिलेले सर्वात मोठे उत्तर असेल. स्वामी भक्ताने कधीही लाचार असू नये. स्वामींनी नेहमी भक्तांना स्वाभिमानी राहायला शिकवलेले आहे. जर कोणी नातेवाईक तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर तिथे नम्रपणे पण ठामपणे बाजूला व्हा. स्वामींचा भक्त कधीही कोणाच्या कडू शब्दांचा गुलाम नसतो. तुमची किंमत स्वामी ठरवतील, तुमचे नातेवाईक किंवा इतर लोक नाही. जेव्हा तुम्ही इतर लोकांच्या कडू शब्दांना उत्तर देत राहता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी एक नवीन कर्माचे नाते जोडता. गप्प राहिलात तर तो विषय तिथेच संपतो आणि त्यांचे फळ स्वामी त्यांना देतात.
काही नातेवाईक, काही लोक हे फक्त त्रास देण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात, कारण त्यांच्याशी आपले काहीतरी देणे घेणे ऋणानुबंध असतात. म्हणूनच समजून घ्या की हे लोक तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनीच पाठवलेली साधने आहेत. त्यांना टाळण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा संयम वाढवणे हीच खरी साधना आहे. कडू बोलणाऱ्या नातेवाईकांना, लोकांना इग्नोर करा, कारण तुमच्या मनाची शांती हिरावून घेण्याची परवानगी त्यांना देऊ नका. तुम्ही कडू शब्दांच्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे चालत राहा. तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. अशा विषारी लोकांना योग्य धडा शिकवण्याचे काम स्वामी करतील. तुमचे काम केवळ स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे आहे. जेव्हा तुम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्यांच्या नकारात्मकतेपासून सुरक्षित ठेवता. म्हणूनच अशा विषारी शब्दांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वामींच्या आश्वासनावर विश्वास ठेवा, त्यांचे नामस्मरण करत राहा आणि आनंदी राहा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.